अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात ही संकट येतच असतात, तर त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी बहुतेक स्वामी भक्त हे स्वामींचा 14वा अध्याय वाचतात किंवा वाचण्यासाठी सांगतात. तर गुरुचरित्रामध्ये एकूण 53 अध्याय आहेत, तर त्यातील 14वा अध्याय हाच वाचण्यासाठी आपल्याला का सांगतात, तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 14व्या अध्यायाचे विशेष महत्त्व आणि त्याचे नित्यपठन केल्याने काय लाभ होतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दत्त संप्रदायातील सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रंथांपैकी गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, ज्याला वेदाचे महत्त्व प्राप्त आहे आणि जनमानसात 5वा वेद म्हणून त्याला मान्यता आहे. तर पाहूयात 14व्या अध्यायाचे विशेष महत्त्व काय आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडाचा अध्याय म्हणून संबोधला जातो, ज्यात श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे. क्रूर यवनाश शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंशपारंपरागत अट्टल भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचून श्री नरसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंशपारंपरागत अटल भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर ए आहेत. यांचा सायनदेवाचे वंशज गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केलेले आहे, ज्याला सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवाचे चरित्र पठण वा श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले होते. म्हणून ह्या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. तर आपण पाहुयात गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्यपठनाचे काय फायदे होतात. जीवन जगताना आणि जीवनातील धैर्य गाठताना आपल्याला बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो. संकटातून, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वतःला विनाशाकडे घेऊन जातो. अशा वेळेस गुरुची आस धरावी. ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आले होते, त्याच प्रकारे आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. पहिलं, गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्यपठन केल्याने शत्रूचे भय उरत नाही. आपल्या शत्रूंपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाहीत. दुसरं, आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात आपल्या नकारात्मक विचारांमुळे. जर आपण नित्य 14वा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडल्या जाऊ शकतात. तिसरं, जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्यपठनाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल. चौथं, आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचण येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्यपठन अवश्य करावे. पाचवं, जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल
तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायासोबत नित्य श्री गुरूंचे स्मरण करावे, लवकरच यश येईल. 6. आपण जर ग्रहांच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपली कुंडली अशुभ फल देणार असेल, त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य पठण करावा. अवग्रस्त असाल, कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेले असेल, तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.